नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2 बाळीवेस सोलापूर. आपण आज बघणार आहोत इयत्ता 9वी प्रकरण 13वे कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. मित्रहो, हे कार्बन इतकं विस्तारित रूपात आहे, खूप म्हणजे खूप विस्तार आहे. पण त्याला समजून देण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी अतिशय सोपा मार्ग सांगतो मी, अतिशय सोपा. हे पेन आहे आणि पुढे हे टोक पिन आहे. पेन, पिन, पाईन हे लक्षात येते का? बघा, ज्या वेळेस तुम्ही लिहायला लागतात, लिहिताना तुम्हाला हा पूर्ण प्रकरण तुमच्या डोळ्यापुढे यावं. खूप मोठं प्रकरण आहे, आयुष्यभर अभ्यास केला तर संपणार नाही. पण हातात पेन धरल्यावर तुम्हाला लक्षात यावं. पेन, पिन, पाईन. आता त्याच्या समोर एक शब्द लावा, प्रोपेन, प्रोपीन, प्रोपाईन. हा मुद्दा मी तुम्हाला पुढच्या आता येईल तसा पाठात सांगेन, पण हा शब्द नीट लक्षात घ्या, म्हणजे हा धडा तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला बघायचं आहे मूलद्रव्य म्हणजे काय. रसायनशास्त्राचा अभ्यास साधारण रॉबर्ट बॉईल याने 16व्या शतकापासून सुरू केलाय. त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं त्यानं, जर अपघटन केलं, विद्युत अपघटन केलं, विद्युत अपघटनामध्ये याच्यामध्ये जर पाण्यामध्ये सोडला तुम्ही विद्युत धारा, तर त्याचे 2 घटक तयार होतात, ऑक्सिजन, हायड्रोजन. मग ज्याचे 2 घटक होतात, 2 विभाजन होत आहे, अशा याला मूलद्रव्य म्हणायचं नाही तर संयुग म्हणायचं, असा स्पष्ट मांडणी 16व्या शतकात केली आहे. आणि ज्याचे अपघटन होत नाही, विघटन होत नाही, त्याला मूलद्रव्य म्हणावं असं रॉबर्ट बॉईल यांनी स्पष्ट केलंय. त्याला म्हणायचं मूलद्रव्य. पण मूलद्रव्याची व्याख्या साधारण की सर्वच्या सर्व अणू जे असतात एकाच प्रकारचे असतात, त्याचे 2 वेगळा सापडतच नाही, त्याला म्हणतो आपण मूलद्रव्य. आता इथं कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य असा शब्द का टाकले, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर इथं मी तुम्हाला हे जे अणू दाखवलेत मी इथं, हे आहे लिथियम 2,1, याचा अणु क्रमांक 3. त्यानंतर इथं बेरिलियम 2,2. त्यानंतर आहे बोरॉन 2,3,5. आणि त्यानंतर आहे हा कार्बन 2 आणि हे 4. हा महत्वाचा मुद्दा आहे. तेव्हा इथे जर भेटलात तुम्ही याच्यामध्ये, हे इथं 2 आहेत, हे काळ्या मणी, आणि हे 3 आणि ते सहसंयोजक बंध, असे 4. ही रचना इतकी महत्वाची आहे, यावरून आपल्याला जवळपास धडा डोक्यात यायला लागतो. म्हणजे याचा अणुअंक झाला 6. का? पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत. अणु क्रमांक झाला 6. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याचा अणु क्रमांक किंवा प्रोटॉनची संख्या म्हणले तर चालेल. आणि मग याचं अणुवस्तुमान किती आहे, तर
हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 6 आहेत, 12 येणार. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय? पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. 2 4. तुम्ही म्हणता असंच का? तर त्याचं एक सूत्र असं आहे 2n². 2 गुणिले n चा वर्ग. n म्हणजे कक्षेची संख्या आहे. पहिली कक्षा 1 चा वर्ग 1, 2 गुणिले 1. दुसरी कक्षा 2 गुणिले 2 चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4, त्या दुप्पट 8. एक एक भरत जाणार. इथं 2 4, पुढे 2 5, 2 6, 2 7, 2 8 असे इलेक्ट्रॉन भरण्याची पद्धत आहे. 2 आणि 8. आपल्याला यातलं फक्त बघायचं पडला कार्बन हे महत्वाचं मूलद्रव्य का? तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कळलं. कार्बन यातलं पहिलं जे अक्षर आहे CARBON, कार्बन मधलं पहिलं अक्षर आहे C. म्हणून याचं पहिलं अक्षर जे लिहितात ते C गृहीत धरतात. मूलद्रव्याची संज्ञा म्हणजे आद्याक्षराला संज्ञा म्हणतात. आता हा जो कार्बन आहे, हा कार्बन धातू आणि अधातू मधला फरक काय बघा. हे जे भांडे आहेत आपले, तांब्याचं भांड आहे, हे स्टील आहे, हे चांदीची चैन आहे, हे मॅग्नेशियमची तार आहे, हे जस्त आहे. असे 2 प्रकार करतो आपण, धातू आणि अधातू. याची तार निघते आणि अधातू म्हणजे हा कोळसा आहे, या कोळशाला असं तोडलात असे तुकडे होतात. म्हणून कार्बन हे मूलद्रव्य आहे, पण त्याला बडवल्यानंतर तुकडे पडतात, तार निघत नाही, पत्रा होत नाही. म्हणून हे अधातू मूलद्रव्य आहे. धातू मूलद्रव्य आणि अधातू. आता याची संयुजा किती आहे? संयोग पावण्याची क्षमता, बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून याची संयुजा 4 होते. मूलद्रव्य, अधातू हा शब्द नीट लक्षात घ्या आणि महत्वाचा असा का म्हणलं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर हा नेमका सापडतो कुठं हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ही फरशी आहे, फरशीच्या मध्ये कार्बन असतो. आपण श्वास बाहेर टाकतो त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड असतो. त्यानंतर झिंक कार्बोनेट, त्यालाच कॅलामाइन सुद्धा म्हणतात. आता मुक्त अवस्थेत म्हणजे नेमकं काय बघा. हे जे सेल मध्ये किंवा इलेक्ट्रोड मध्ये, हा सेल आहे बॅटरी, याच्या वरच्या बाजूची टोपीच्या खाली एक काडी असते काळ्या रंगाची, ती कार्बनची असते पण ती ग्राफाइट असते. हे ग्राफाइट. आणि अंगठीमध्ये आपण दागिन्यामध्ये हिरा वापरतो, ते मुक्त स्वरूपात असलेलं कार्बन. हिरा आणि ग्राफाइट मुक्त स्वरूप आणि संयुक्त अवस्थेमध्ये
कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, झिंक कार्बोनेट अशा रूपात आपल्याला हा कार्बन डायऑक्साईड सापडतो, आपलं कार्बन हा मूलद्रव्य सापडतो. त्यानंतर हा जो कोळसा आहे, हा दगडी कोळसा, हा कोळसा पेट्रोल किंवा पेट्रोलियम, नैसर्गिक वायू या ठिकाणी सुद्धा हा कार्बन सापडतो. या सगळ्याला आपण इंधन म्हणतो. इंधन कुणाला म्हणावं तर एक सोपी व्याख्या तुमच्या लक्षात आली पाहिजे. इंधन कुणाला म्हणावं, इंधनाची व्याख्या काय बघा. ज्याचे ज्वलन केले असता उष्णता मिळते, याचं ज्वलन केले मी, उष्णता मिळते. पण ही फरशीला ज्वलन केलं तर उष्णता मिळत नाही, ह्यातून उष्णता मिळते. याला म्हणायचं इंधन. इंधनाची व्याख्या अशी आहे, ज्या पदार्थाचे ज्वलन केले असता ऊर्जा मुक्त होते त्याचं नाव इंधन. आता जीवाश्म इंधन म्हणजे खूप दिवसापूर्वी जमिनीत गाडलेले प्राणी वनस्पती, त्याला म्हणतात जीवाश्म इंधन. त्यानंतर कार्बनिक पोषक मूलद्रव्य, ही भाकरी आपण खातो ती रोजची, म्हणजे अगदी सहज अभ्यास कसा करावा हा मुद्दा तुमच्या डोळ्यापुढे मी मांडतोय. त्यानंतर आपण बऱ्याचदा आपण डाळ ह्यासोबत खातो, आपण भाकरी डाळ. आणि त्याच्यानंतर हे तेल आणि तूप, हे काय दाखवतो मी, तेल तुपाला आपण पुस्तकाच्या भाषेत मेद हा शब्द वापरतो, डाळीला आपण प्रथिने म्हणतो, नायट्रोजन पदार्थ, आणि भाकरीला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो. म्हणजे कार्बनिक पोषक मूलद्रव्य तुम्ही जेवत असताना हा मुद्दा तुमच्या लक्षात यावा म्हणून मी भाकर, तेल, तूप दाखवलं मी. त्यानंतर नैसर्गिक धाग्यामध्ये सुद्धा आपले जे कपडे असतात, अर्थात सुती कपडे असावं, प्लास्टिकचे नाही, रेयॉन वगैरे. ही चादरीची पिशवी असते, या चादरीची पिशवीमध्ये कापसाचे धागे असतात, म्हणून या धाग्यामध्ये सुद्धा कार्बन असतो. आता कार्बनचे गुणधर्म म्हणजे काय बघा. कार्बन, स्फटिक हा शब्द तुम्ही एक लक्षात ठेवा. आता स्फटिक म्हणजे काय बघा. त्या इथं मी 4 विटा धरलेत असं नाही, हे रचून ठेवलेत बरोबर, याला म्हणायचं स्फटिक. ज्याची रचना असते, अस्ताव्यस्त नसते, ते स्फटिक. त्यानंतर आता अस्फटिक म्हणजे काय बघा. आता मी हे खडे ठेवले असते, हे मला रस्ता येणार नाही, ह्याला सिमेंट वगैरे लागेल, याची रचना नसते, म्हणजे अस्फटिक. अपरूपता, अपरूप म्हणजे काय, पदार्थ एकच असतो पण त्याची रचना वेगवेगळी केली जाते, त्यावेळेस त्याचे भौतिक गुणधर्म बदललेले असतात, त्याला म्हणतात अपरूपता. रासायनिक गुणधर्म समान पण भौतिक गुणधर्म वेगळे येतात. उदाहरणार्थ हिरा
पारदर्शक असतो, पण तेच हे ग्राफाइट अपारदर्शक असतंय. तर रासायनिक गुणधर्म समान पण भौतिक गुणधर्म वेगळे असतील तर त्याला म्हणतो आपण अपरूपता. कार्बनची अपरूपता दोन प्रकारची आहे. स्फटिक म्हणजे आता तुम्हाला मी दाखवलं, हे मुद्दाम तुम्हाला विटा घेऊन दाखवलं मी. विटाच का, तुमच्या अवतीभोवती ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुमच्या अवतीभोवती भिंत असते, घर असते, त्यावेळेस पटकून तुमच्या लक्षात यावं, ह्याला रचल्यानंतर ही कडा येते अशी, हा पृष्ठभाग येतो, हे त्याचं वैशिष्ट्य नियमित रचनेचं. त्याला भौमितिक आकार येतो. आणि ढीग टाकला असेल विटाचा, त्याला निश्चित आकार नसतो. म्हणून स्फटिक रूप अणूंची रचना नियमित असते. हा शब्द नीट लक्षात घ्या. तुमच्या समोर भिंत आहे, त्या भिंतीवर लक्ष द्या, म्हणजे तुमच्या कायमचं लक्षात राहील. रचना नियमित, अणूंची रचना नियमित असते, म्हणजे ही वीट असतात नियमित रचलेले असतात, आस्थावित नसतात. ठराविक लांबीवर विटा ठेवत होतो, नियमित निश्चित असते. आता याचं द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो का, ते घट्ट बांधलेले, आणि जर आस्थावित पडले असते तर सहज काढू शकतो आपण. एक बांधले गेल्यामुळे ते त्याचा उत्कलनांक आणि द्रवणांक उच्च असतो. निश्चित भौमितिक रचना असते, म्हणजे आयात असेल, चौरस असेल, काहीतरी त्याला रचना असते. त्यानंतर सहसंयुज बंध जे असतात, याच्यामध्ये सहसंयुज बंध असतात. म्हणजे नेमकं काय बघा, हे जे दोन अणू आहेत कार्बनचे, हे दोन अणूमध्ये हा एक बंध हा सामायिक आहे. याला भागीरथी घटलेला बंध म्हणतात किंवा सहसंयुज बंध म्हणतात. तसंच तुम्ही दुसरे काही पदार्थ, हे जर बघितलं तुम्ही, हा क्लोरीन आहे. या क्लोरीन मध्ये सुद्धा सहसंयुज बंध असतो. ऑक्सिजन मध्ये, नायट्रोजन मध्ये, इथं दोन जे हिरवे इथे हे दोन मणी, ह्या दोघांमध्ये सामायिक आहेत बघा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सहसंयुज बंध म्हणजे काय. प्रश्न असा असतो, सहसंयुज कार्बन मध्ये बंध का असतो. कारण याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग अष्टकाची याला स्थिती प्राप्त करायची असेल तर याला 4 इलेक्ट्रॉन लागतील. हे 4 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन ह्याला कमी पडले, म्हणून 4 इलेक्ट्रॉन घेणं शक्य नाही, किंवा 4 इलेक्ट्रॉन घेणं ते सुद्धा त्रासदायक आहे. म्हणून सोपा मार्ग भागीदारी करणं. सहसंयुज बंधाने बांधलेला असतो. आता इथं बघा, हिरा नेमका काय होता स्फटिकमध्ये. हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू शेजारी 4 कार्बन अणूशी सहसंयुज बंधाने बांधलेला असतो. म्हणजे नेमकं काय बघा, हा शब्द फार महत्वाचा. ही रचना कळल्यावर पुढचे गुणधर्म तुम्हाला लक्षात येतील. एक असा कार्बन घेतला, याची संख्या 4 आहे, म्हणून हे असं हे 4. आणि मग इथं परत काय होणार, ह्या इथून परत असे 1 2 3 4 1 2 3 4, म्हणजे 4 बंध हिऱ्यामध्ये असतात. शेजारच्या 4 कार्बन अणूशी तो सहसंयुज बंधाने बांधलेला असतो. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, अतिशय टणक असतो तो हिरा 4 ह्याच्याने बांधल्यामुळे. चतुष्कोनातील त्रिमितीय रचना
दाखवतो. चतुष्कोन, त्रिमिती म्हणजे लांबी, रुंदी, उंची अशी त्याची रचना असते. आता हिरा हा कुठे सापडतो? आहे तो कोळसा, पण उच्च तापमान आणि दाब जर असेल खूप खोल खाणीमध्ये, आपल्या कर्नाटकात कोलार इथं सुद्धा किंवा हिरापन्ना मध्य प्रदेशात सुद्धा ह्या खाणीमध्ये हा हिरा सापडतो. तापमान आणि दाब उच्च असेल तर हिरा, कोळशाचं रूपांतर हिऱ्यात होत असते. मग हा अतिशय कठीण आहे, याच्यापेक्षा कठीण दुसरा पदार्थच नाहीये. आता या गुणधर्माचा उपयोग काय करणार? मग कुठेतरी उपयोग करावा लागेल याचा. आता आपण काय करतो, काही कापायचे हे असतात, दगड कापायचे, कुठली धारदार वस्तू कापताना काही करवत करावं लागते आपल्याला. तर त्या करवतीमध्ये वापर करताना याचा वापर करता येईल. याची घनता 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. द्रवणांक याचा 3500 अंश सेल्सिअस. म्हणजे वितळत, सहजासहजी वितळत नाही, खूप उच्च आहे. आणि याच्यावर याला आम्लात टाकलात काय, आम्लारीत टाकलात काय, कुठेही टाकलात काय, याच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, पाठांतराचा प्रश्न नाहीये. बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन जर पळत असतील तर विद्युत वाहक म्हणतो आपण त्याला, आणि इलेक्ट्रॉन पळत नसतील तर तो विद्युत दुर्वाहक असतो. हा मुद्दा नीट समजून घ्या, कारण ह्या रचनेवर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मग इथं काय होणार, याच्यामध्ये चारीच्या चारी अणू एकमेकांना ते बांधले गेले. बांधले गेल्यामुळे त्यात मुक्त इलेक्ट्रॉन शिल्लक नाहीये. मुक्त इलेक्ट्रॉन शिल्लक नाही नसल्यामुळे त्यातून वीज वाहत नाही, असा सरळ अर्थ आहे बघा. हे बघा, हे बांधले गेले असतात, 4 हायड्रोजन असतात मिथेनच्या मध्ये. तसं हिऱ्यामध्ये 4च्या 4 अणू बांधले गेल्यामुळे एकही इलेक्ट्रॉन शिल्लक राहत नाही, म्हणून तो दुर्वाहक आहे. आता उपयोग काय? काच कापण्यासाठी. काच कापण्यासाठी एकमेव साधन आहे हिरा. त्यानंतर आपण अंगठी, त्याच्यामध्ये एक खडा असतो, तो खडा हिऱ्याचा असतो, तो पारदर्शक असतो. अपवर्तनांक त्याला एकदम प्रकाशाची अपवर्तन मोठ्या प्रमाणात करतो तो, म्हणून अलंकारात वापरतात. आणि दुसरी गोष्ट, आता आपण अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडतो. आपण अवकाशातून येणारे किरण म्हणजेच प्रारण, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होण्याची दाट शक्यता असते. आणि त्याचं जर संरक्षण हवं असेल तर हिऱ्यापासून संरक्षणासाठी खिडक्यामध्ये वापरतात. आता हा झाला हिऱ्याचे गुणधर्म. दुसरा आहे ग्राफाइट. ह्या ग्राफाइट मध्ये नेमकं काय फरक आहे बघा. याचे 3, हे बघा, हे इथं षटकोन दाखवलं मी. हा एक अणू तिघाशी जोडलेला असतो. तेव्हा एक इकडे, एक इकडे, 2 तिघाशी जोडलेला असतो प्रत्येक अणू. आणि मग ह्याची संख्या बाह्यतम कक्षेत किती? 4 आहे. एक शिल्लक राहिला, मग तो मुक्त राहिला, म्हणून सरळ आता आपल्या लक्षात येते की तो विद्युत वाहक आहे. यातून वीज वाहते, याच्यातून वीज वाहते. हा प्रयोग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला.
आणि आता तूर्त हा मुद्दा लक्षात घ्या, 3 हे असतात, हे एकमेकावर थर असतात. असे थर दाखवले तुम्ही. प्रत्येक कार्बन अणू इतर 3 कार्बन अणूशी जोडलेला असतो. हा स्फटिक पापुंद्र्याचा बनलेला असतो, पापुंद्रे असतात असे. जर त्याला दाब असं दिला तर ते एकमेकावर घसरतात, गुळगुळीत आहेत ते, अतिशय गुळगुळीत असतात ते. तुम्ही लीडची पेन्सिल वापरता तुम्ही, ते बारीक काड्या असतात, ते तटकून तुटतात ते आणि गुळगुळीत असतात. आपली पेन्सिल सुद्धा लीडचीच असते, मग ते ग्राफाईट असते, आपण म्हणतो लीड, शीस पेन्सिल म्हणतो आपण. ते शीस नसते, ग्राफाईट असते. शीस हा वेगळाच भाग असतो. हे शीस आहे, दिसा लोखंडासारखे दिसतंय आणि शीस आहे, आपण त्याला शीस पेन्सिल म्हणतो. ते चुकीचं आहे, ग्राफाईट पेन्सिल म्हणावं, म्हणजे सोपं जाईल. मग आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल, ग्राफाईटचे सर असतात, एकमेकावर असतात आणि ते घर्षण केल्यानंतर ते पेन्सिल उमटते. आता याचे गुणधर्म काय आहेत? हा दिसायला काळा आहे, सहज तुमच्या लक्षात येईल, काळा आहे, सेलमध्ये फोडून बघा कळेल. त्यानंतर गुळगुळीत आहे. आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला मी, इथं बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि इथं 3 इलेक्ट्रॉनशी हा बांधला गेलेला आहे. 1 इलेक्ट्रॉन मुक्त राहतो आणि त्यामुळं हा विद्युत सुवाहक आहे आणि बहुतांश द्रावकात विरघळत नाही. आता याचा उपयोग कुठे बघा, वंगण म्हणजे आपण ग्रीस ऑइल वगैरे टाकतो का नाही, तसा याचा उपयोग ग्रीस ऑइल सारखा केला जातो वंगण तयार करण्यासाठी. हे इलेक्ट्रोड म्हणजे विद्युत प्रवाह करण्यासाठी, हा विद्युत धारा वाहण्यासाठी आपण ह्याला इलेक्ट्रोड, ह्याला विद्युत आपटन करण्यासाठी याचा वापर आपण करतो. इलेक्ट्रोड म्हणून ह्याचा वापर केला जातो. त्यानंतर पेन्सिल तयार करण्यासाठी म्हणतो त्याला शीस पेन्सिल, पण ते शीस पेन्सिल नसून ग्राफाईट पेन्सिल म्हणलं तर चालेल. त्यानंतर पुढचा घटक आहे, हा घटक फ्लोरीन नावाचा घटक आहे. तो याचा आकार गोल असतो, गोल आकारातला हा घटक आहे. याचा आकार असा गोल असतो, घुमटाकार, आणि हा निसर्गात अतिशय अल्प प्रमाणात सापडतो. पण बकमिन्स्टर फुलर या वास्तुशास्त्रज्ञाने काय केलं, गोल आकार घुमटाचा एक जवळपास 60 अणू जोडून, त्याला C60 असं म्हणतात, हा तयार केला. म्हणजे कृत्रिमरित्या हा फ्लोरीन नावाचा स्फटिक रूपातला हा तयार झाला आहे. त्या शास्त्रज्ञाच्या, वास्तुशास्त्रज्ञाच्या नावावरून ह्याला नाव दिले फ्लोरीन. आता हे रेणू जे असतात बकी बॉल स्वरूपात असतात आणि एका रेणूमध्ये साधारण 30 पासून 900 कार्बन अणू असतात. आणि हा कार्बन डायसल्फाइड म्हणजे सेंद्रिय द्रावकामध्ये हा द्रावणीय विरघळतो. आता याचा उपयोग कुठे होतो, वीज संवाहक म्हणजे यातून वीज वाहत नाही, वीज बंद करण्याचं काम हा फ्लोरीन करतो. त्यानंतर जलशुद्धीकरण म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी
उत्प्रेरक म्हणून वापरला जातो. प्रेरक म्हणजे प्रेरणा देणारा, स्वतः काही करत नाही, प्रेरणा देतो, त्याला म्हणतात उत्प्रेरक. आणि विशिष्ट तापमानाला हा अतिवाहकता गुणधर्म दाखवतो. म्हणजे तुमच्या मुद्दा लक्षात आला असेल. स्फटिक हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवलात तर जवळपास हे प्रकरण तुमच्या सहज लक्षात येईल. अंगठीवरचा हिरा, बॅटरी सेलमध्ये ग्राफाईट, आणि हे फुलेरीन आपण सहजासहजी शक्यतो आपल्या जवळ वापरत नाही आपण, पण फुलेरीन हा तुम्हाला नाव थोडं लक्षात ठेवावं लागेल. आता पुढचा घटक आहे स्फटिकी. हा शब्द तुमच्या लक्षात आला असेल, त्यात फक्त अ हा शब्द टाका, अस्फटिकी. आता अस्फटिक म्हणजे काय, इथं तुम्हाला आता मी हे खडे दाखवले, मी हे खड्याची रचना नाहीये. आता ह्या विटा आपले घर बांधताना बाजूला पडलेल्या अस्ताव्यस्त, रचलेल्या नाही, अस्ताव्यस्त, त्याला म्हणतात अस्फटिकी. याच्यामध्ये नियमित रचना असते, याला पृष्ठभाग मिळत नाही, कडा नसतात, याचा द्रोणांक आणि उत्कर्णांक जे काही असेल तो कमी येणार होतो. आता याच्यामध्ये दगडी कोळसा हे लाकडी कोळसा आहे. हे वीट भट्टीमध्ये हा दगडी कोळसा वापरतात आणि हे लाकडाचा तयार केलेला कोळसा आहे. दगडी कोळसा तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात, सहजासहजी होत नाही. तो जमिनीत प्राणी किंवा वनस्पती गाळली गेल्याने तयार होतो. हा दगडी कोळसा, लोणारी कोळसा आणि कोक हे तीन नावं तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कशासाठी, अस्फटिकेमध्ये ते कठीण नसतात, ठिसूळ असतात. तर दगडी कोळसा हा जीवाश्म इंधन आहे. आता तुम्हाला इंधन म्हणजे काय व्याख्या दाखवली जाळून कागद. जीवाश्म म्हणजे जीवापासून तयार झालेले इंधन, आश्म म्हणजे दगड. लाखो वर्षापूर्वी जमिनीत गाडलेल्या वनस्पती, प्राणी याचं रूपांतर उष्णता दाबामुळे कोळशात होत आहे, म्हणून त्याला जीवाश्म इंधन म्हणतात. आता याच्यामध्ये घटक कोण कोण असतात, आता तुम्हाला मी दुसरं आणि तिसरं दाखवलं तुम्ही. तर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन बरोबर. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजनच्या तिसऱ्या ओळीमध्ये नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस आहे, ऑक्सिजनच्या खाली सल्फर आहे. मग याच्यामध्ये हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि याच्यासोबत नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे इत्यादी घटक याच्यामध्ये असतात. आता या दगडी कोळशाचे 4 प्रकार पडलेत. पहिला कोळशाचं नाव आहे पीठ. म्हणजे ज्यावेळेस वनस्पती किंवा प्राणी जमिनीत गाडले गेले असतात, पहिली अवस्था असते त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतंय आणि कार्बनचं जे प्रमाण असतंय साधारण 50 ते 60च्या दरम्यान, 60 पेक्षा कमी असतंय. पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला आपण जाळलं तर याच्यापासून मिळणारी उष्णता अतिशय कमी असते. पीठ. आणि दुसरं नाव आहे लिग्नाइट. पीठ, ईट, नाईट, लिग्नाइट असं थोडंसं लक्षात राहील बघा. पीठ, ईट, आपण पीठ खातो, आपण पीठ ईट म्हणतो तसं पीठ, ईट, नाईट, लिग्नाइट हे दुसरी पायरी आहे. पहिल्या पायरीत तयार होण्यास सुरुवात असते.
दुसऱ्या पायरीमध्ये कार्बनचं प्रमाण याच्यामध्ये 60च्या पुढे गेलेलं असतंय, तिथं 60च्या मागे असतंय, 60-70च्या दरम्यान लिग्नाइट मध्ये असतंय. त्यानंतर बिटुमिनस ही तिसऱ्या पायरीमध्ये हा कोळसा तयार होतो. याच्यामध्ये 70च्या पुढे, पहिलं 60च्या खाली, दुसरं 60 ते 70 आणि तिसरं 70 ते 90च्या दरम्यान जवळपास याच्यात कार्बनचं प्रमाण असतंय. आणि चौथं नाव आहे अँथ्रासाइट. पीट, ईट असे दोनदा वापरा शब्द, साइट, नाईट. मग हा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. बिटुमिनस असे 4 प्रकार आहेत: पीट, लिग्नाइट, बिटुमिनस, अँथ्रासाइट. आता हा जो कोळसा असतो अँथ्रासाइट शुद्ध असतो, कठीण असतो आणि कार्बनचं प्रमाण जवळपास 95%च्या दरम्यान असतं आणि बाकीचे काही घटक असतील. म्हणून अँथ्रासाइट हा सर्वात शुद्ध कोळसा, दगडी कोळसा आहे. त्यानंतर 4 कोल म्हणजे कोळसा, हा बी कोळसा आहे, हा बी कोळसा आहे. हा कोळसा तयार व्हायला कमीत कमी लाख वर्ष लागतील. तर हा कोळसा तयार होणं सोपं आहे. लाकडे एकमेकावर ठेवतात, लाकडे एकमेकावर ठेवून याच्यावर माती, पाला, पाचोळा टाकतात. एका बंद याच्यामध्ये कमीत कमी हवा ठेवतात. हवा जास्त असेल जळून राख होणार आणि कमी हवा असेल तर त्याचे जळून कोळसा होणार. म्हणून हा कोळसा तयार करणं अतिशय सोपं आहे. मग झाड तयार व्हायला सुद्धा कमीत कमी 10 वर्ष लागतील, तरी अवघडच आहे सुद्धा, पण त्या मानानं हा सोपा आहे. प्राणी मेल्यानंतर त्याची हाडं आणि शिंग त्याला जाळतात, ते सुद्धा चारकोल आहे. आणि लाकूड जाळून सुद्धा हा कोळसा तयार करतात, प्राणी आणि वनस्पती दोघां चारकोल. मग हा कोळसा जो असतो, या कोळसाचा उपयोग आपण काय करतो? कुठलेही इंधन म्हणून हा कोळसा वापरतो. त्यानंतर कोक, कोल गॅस, कोल टायर याच्यापासून मिळवतात. आणि विद्युत निर्मितीसाठी सुद्धा हा कोळसा वापरतात. म्हणजे पाणी तापवतात, पाणी तापून त्याची वाफ करतात आणि टर्बाईनवर टाकून त्या कोळशापासून हे विद्युत निर्मितीसाठी वापर करतात, उष्णता मिळवण्यासाठी. आणि तिसरा घटक आहे कोक. आता कोळशामधून कोल गॅस काढला तर हा तो कोक. कोळसा वजा कोल गॅस कोक राहतो. आणि या कोकचा उपयोग इंधन, आता इंधनाची व्याख्या तुम्हाला सांगितलं, क्षपणक. क्षपणक याचा अर्थ काय? ऑक्सिजन काढून घेणारा. हा कोक ऑक्सिजन काढून घेतो. त्यानंतर वॉटर गॅस. वॉटर म्हणजे पाणी, पाण्यातून तयार केलेला गॅस. त्याच्यामध्ये असतो कार्बन मोनॉक्साईड अधिक हायड्रोजन. त्यातला ओ काढला आणि याच्यामध्ये परत कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन मिसळलं. याच्यामध्येच पाणी लक्षात आलं तुम्हाला. वॉटर म्हणजे पाणी, H2O. H2O मध्ये O काढा आणि त्यात परत कार्बन मोनॉक्साईड CO. हे तयार झालं वॉटर गॅस. आता प्रोड्युसर गॅस, निर्मिती करणारा गॅस, याच्यामध्ये परत CO आहे, इथं CO एक आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड घ्या. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हायड्रोजन आणि पुढचा टप्पा कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन. असा हा प्रोड्युसर गॅस तयार करतो. याच्यामध्ये मित्रांनो कार्बन एक महत्त्वाचे मुद्दे, हा मुद्दा स्पष्ट केला मी. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग पाहूया आपण. त्याच्यामध्ये हा एक तुम्हाला मुद्दा राहून गेला माझा. हे
DNA आहे. DNA हा सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कार्बनच असतो. हा एक मुद्दा पाहायला सांगून गेला. तर हा व्हिडिओ पाहिलात, आपले धन्यवाद.